मित्रांनो, थोडेसे ट्रॉफिक लागलेले आहे. सिग्नल लागलाय, सिग्नल लागलाय. सिग्नल सुटला आहे आता. तर आपण चाललो. अजूनपर्यंत आपण गायमुखला पण नाही पोहोचले अजून. गायमुखच्या मागेच आहे आपण अजून. थोडा उशीर झालाय, पण खरंच या ब्रिजच्या खाली आल्यावरती ना खरंच खूप सावली आणि थोडीसं गार लागायला लागले. कारण की पुढे आता बघा, ब्रिज आता संपेल थोडा पुढे. लय गरम होणार आहे. कारण की ऊन, एवढं ऊन झालंय ना आता. ऊन लय लागायला लागले आता. आणि बघा पोरं बघा फुल स्पीडला बाईक घेत आहेत. खरंच मित्रांनो, एवढ्या स्पीडला बाईक नका घेऊ उन्हातून. जर तुमची बाईक स्लिप झाली ना तर लय बेकार लागणार आहे. आणि उन्हातून टायर पण कधी कधी स्लिप मारतात. आणि जमीन पूर्ण गरम झालेली असते, टायर पण गरम होतं आपला. तर त्याच्यामुळे गाडी जेवढी आरामात चालवता येईल तेवढी आरामात चालवा. घाई गडबड करू नका. आणि बघा, बघितलं थोडासा वाचला तो. कसा ओव्हरटेक करायची काहीच गरज नाही भावा. आरामात गाडी चालवा. आता बघा परत ऊन लागायला लागलंय. तर आता बघूया. आता पुढे पेट्रोल पंप पण आलेला आहे इथे. पेट्रोल आपल्या गाडीमध्ये कमीच आहे, खूपच कमी आहे. पुढे आहे, बघू आता. पुढे गेलं पेट्रोल आपण गाडीमध्ये टाकून घेऊया. आता हे भाऊनी गाडीला बांधलेलं आहे ना, व्यवस्थित बांधलेलं आहे. हां, ये तू अंगावर ये, अजून ये अंगावरती. काय बोलणार या. जवळ आल्यानंतर इंडिकेटर त्यांनी दिला होता. बघा बघा फुल स्पीडला. आपण जेव्हा बाईक वरती जेव्हा पाठीमागे बांधतो ना तर खरंच खूप व्यवस्थित बांधा. त्या भावाने व्यवस्थित बांधलेलं आहे त्यांनी. म्हणजे हलू नये. आणि कसं माहिती आहे का, आपण जर बायचान्स टर्न बिन मारते येईल, थोडीशी गाडी थोडीशी वाकडी झाली तर ते पडू शकतं. काही पण असू ते. आता मला थोडंसं साईडनी जायला लागेल, कारण की मला त्या साईडला जायचं आहे. कुठे दिसतच नाही मला. पुढे दिसते एक गाडी फोर व्हीलरवाली थांबलं आहे. तर यू टर्न मारायला जागा भेटली आहे मला. भेटली जागा भेटलेली आहे. तर आता बघूया आपण. थांबूया थोडा वेळ, कारण गाड्या तर कंटिन्यू चालूच आहेत. तर बघू शकता गाड्या काय थांबायचं नाव घेत नाही. आणि पुढे असं सिग्नल नाही ना मागे सिग्नल नाही ना. सिग्नल पाहिजे होतं मागे. तर त्या टायमानुसार आपण बघितलं असेल की गाडी थांबतात आपल्या. भावा थांब. भाऊ काय थांबायला तयार नाही. फुल स्पीडला आलेला या. आता तो मागून आहे. मला थोडा जागा भेटलेली आहे. भाऊ थांब, जाऊ दे मला. ओके, थँक्यू भाऊ, थँक्यू. भाऊने थोडी गाडी स्पीडला होती त्याची, पण त्यांनी कमी स्पीड केली. कारण आपण थोडा हे केलेला आवाज दिला होता आणि हात पण दाखवला होता भावाला. त्यामुळे त्याने थोडी स्पीड कमी घेतली होती. तर आपण बघू आता पुढे गायमुखचं आता गेट ओपन आहे का. आणि ओपन असेल तर आपल्याला खरंच आतमध्ये जाऊन बघायला भेटेल. आणि ऊन तर, आणि हा जो ब्रिज आहे ना, हा ब्रिज आत्ता नवीन बांधला आहे. बघू शकता ब्रिज नवीन बांधलेला आहे. चला, आलो गेटजवळ आलो आहे आपण. बहुतेक मला गेट बंद दिसतोय. बंदच आहे. गेट बंद आहे. हा बघा इथं सिग्नल लावलेला आहे, पण गेट बंद आहे. गेट बंद आहे त्याच्यामुळे आता आपल्याला आतमध्ये जाणं खूप मुश्किल आहे. बघू आता कसं काय होतं ते. थांबूया आता थोडा वेळ. आता काय बोलायचं. जातील किती तास लागतील काय माहित नाही आता आम्हाला. चला भेटूया. ओके, जाऊया रिटर्न. आता आम्ही रिटर्न निघतोय आता, कारण की ट्रॉफिक जास्त लागायच्या अगोदरच आम्हाला घरी जाणं गरजेचं आहे. बघूया आता. पुढे तर येते वेळी आम्हाला बिलकुल ट्रॉफिक भेटली नाही. जाते वेळी पण भेटू नये ही आशा आहे आमची. बघूया आता. चला बघा, इंडिकेटर दिलेलं होतं आपण. बघूया, गाड्या तर येतच राहतात. गाड्या काय थांबतच नाहीत. पण ह्या रस्त्याला तुम्ही बघाल ना संध्याकाळी, तरी पण दुपारपासूनच, संध्याकाळच नाही पण दुपारीपासून तुम्हाला लय ट्रॉफिक भेटेल. 2 नंतर तुम्हाला ट्रॉफिक एवढी भेटेल ना.
लय ट्रॉफिक भेटणार. मला आज शनिवार आहे त्यामुळे आज शनिवारचं एवढे काही ट्रॉफिक नाही. पण खरं सांगतो ना, सोमवार मंगळ बुधवार अशी पूर्ण पूर्ण जाम असतं, पूर्ण जाम. आणि संध्याकाळचं तर बाप रे बाप. तर तुम्ही ह्या रोडला पहिला पण तुम्ही बघितलं असेल, एक ॲक्सिडेंट झालं होतं. खूप साऱ्या गाड्या एकामेकावर ठोकल्या होत्या आणि त्या जरा नुकसान खूपच झालं होतं. तर ती मागच्या साईडला रोड गेला तो, तिथंच ते ॲक्सिडेंट झालं होतं. चला आता बघूया आता. आणि खरंच ऊन लय लागायला लागले. ब्रिज खाली आहे, ब्रिजची सावली आहे म्हणून थोडंसं काय एवढं वाटत नाही आपल्याला, पण आहे थोडंफार ऊन तर आहेच. बघूया आता. चाललं रोजच्या प्रमाणे आपलं रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग आपली चालू असते. बघू, माझं तर अशी इच्छा आहे की असं लॉंग रूटला जायचं आहे. बघू, तो पण दिवस लवकरच येईल आणि तुम्हाला लवकरच त्या दिवसाची व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुम्हाला मी दाखवल्याशिवाय कसं राहणार मी पण, है ना. चला बघू आता पुढे काय. हो, पुढे काय वाढलेलं आहे आपल्यासमोर अजून तर काही दिसत तर नाही. पण मजा येणार आहे आणि मला तर खूपच मजा आलेली आहे. पाठीचा मित्र बसलेला आहे, त्याला पण खूप मजा आलेली आहे. पण त्याला थोडं जास्त माझ्यापेक्षा जास्त ऊन लागलेलं आहे, कारण त्यांनी हेल्मेट नाही घातलेलं. त्यांनी रुमाल बांधला होता डोक्याला. हेल्मेट घालणं खरंच खूप गरजेचं आहे आता उन्हातानातून. थोडी ट्रॉफिक आता लागलेली आहे. चला बघू आता. हा बघा, हा इकडे सरकतोय, मला दाबाचा प्रयत्न चाललाय पूर्णपणे. पुढे ट्रॉफिक हवालदार आहेत बघा, भाऊ. हे बघा, हे भाऊ आहे, ते पण भाऊ आहेत. मस्त. इथं बघा, हे काम चाललंय वाटतं मेट्रोचं. तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या साईडला तो एक ट्रक आहे. त्या ट्रकमध्ये काय लोड आहे मला माहीत नाही, पण त्यांनी तो ग्रीन कपडा पूर्णपणे तो कपडा त्यांनी लावला आहे ना, खरंच खूप बरं आहे. कारण काय त्यामध्ये काय जर कुठली सामान असेल या काय पण असेल एक्स्ट्रा जेट, तर ते झटका लागला गाडीला ते मागे येऊ शकते ना, धूळ उडू शकते, दुसरं काय असेल तर. माझं तर म्हणणं एवढंच आहे की ट्रक ड्रायव्हर जे पण लोड तुम्ही नेता गाडीमध्ये, तर ते झाकून न्या, असा कपडा लावा. कारण दुसऱ्याला त्रास होऊ नये त्या गोष्टीचा आणि स्वतःला पण त्रास झाला नाही पाहिजे. खरंच, कारण आपण सर्व जे काम करतो हे आपण पोटा पाण्यासाठी, स्वतःच्या पोटा पाण्यासाठीच करतो आहे. आपण ते करत राहिलेच पाहिजे, कारण आयुष्य आपल्याला पुढे जगायचं आहे. काहीतरी बोलतात ना, करायचं असेल तर थोडंफार तरी मेहनत करणं गरजेचं आहे. फक्त जास्त रिस्क घेऊ नका. आरामात आपलं आयुष्य जगा, व्यवस्थित जगा, बस. बघा, आता या रॉंग रूटने आलेला आहे, पाण्याचा टँकर आलेला आहे, बघू शकता. मला असं वाटतं आज माझं नशीब खूप चांगलं आहे, तरी मला ट्रॉफिक भेटलेली नाही. बरं आहे, नाही भेटली तीच बरी आहे. नाही तर पुढे ट्रॉफिक भेटणार, परत थोडा ते लोड वाढत राहणार गाडीवरती. पण फॉर्च्युनर आहे, गाडी भारी आहे फॉर्च्युनर. खरंच बघा, ब्रिजचं पण काम चाललं आहे मस्त वेगळं, भारी आहे. बरे ते लवकरच ते कामं होतात मेट्रोची. कारण की कसं माहिती आहे का, असं लांब रूटला ह्या तर रूटला आहे ना, ह्या रोडला ट्रॉफिक पूर्ण जाम असते. तर मेट्रो चालू झाली तर थोडी ट्रॉफिक पण कमी होईल. आणि जे त्यांच्याकडे बाईक आहे, त्या फोर व्हीलर आहेत, काही काही जण रिक्षाने येतात, खूप त्यांना पण त्रास होतो त्या गोष्टीचा, ट्रॉफिकचा. पण आता काय करणार, इलाज नाही. पण त्यामुळं आपल्या सरकारने खूप चांगलं काम केलेलं आहे की आपल्याला इथं ब्रिज केलेला आहे, तो पण मेट्रो करतायत त्याच्यामध्ये, बरं आहे. आणि रोड पण तुम्ही बघितला असेल, वाढवला आहे पूर्ण रोड, त्या साईडला पण ह्या साईडला पण, त्याच्यामुळं. आणि मी आता बघा कुठल्या साईडने चाललो आहे, कारण मला त्या साईडला ट्रॉफिक दिसलेली म्हणून मी थोडा ह्या साईडने आलो आहे. डाव्या साईडने आपली गाडी हळूहळू काढतोय. आता बघूया.
घंटा गाडी आलेली आहे इथे. आरामात चाललेली आपली गाडी. भावाने इंडिकेटर नाही दिला, काय नाही. मी दर टायमाला हेच बोलत असतो की आपले जे जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ना ते थोडे लक्षात ठेवा मित्रांनो, की आपण इंडिकेटर दिला पाहिजे. कारण की कसं असतं माहिती आहे काय, त्याच्यामुळे आपल्याला पण त्रास होतो आणि दुसऱ्यांना पण त्रास होतो. आपण इंडिकेटर देत नाही. आता मी थोडंसं वरतून गाडी हे केलेली आहे, कारण त्या साईडला पूर्णपणे बघू शकता तुम्ही कंटेनर सर्व उभे राहिले, जाम झालेली आहे ट्रॉफिक. आरामात चालले. चला 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 चला. की आता आपण जी गाडी बघितली ॲक्टिवा ग्रीनवाली इलेक्ट्रिक आहे ती चांगली वाटतं गाडी. कारण सर्वजण आता पाणी इथं सांडलेलं आहे बघा. भावाने अरे बापरे हात दाखवला, भावाने आरामात चालला. थँक्यू भावा. बघा असे रिक्षावाले आहेत खूप चांगले, कारण त्यांना माहिती आहे आपण थोडी स्पीडला थोडी जास्त घेतली गाडी स्लिप होऊ शकते पाण्यामुळे. त्याने हात दाखवला लगेच. तर भाऊ असेच कामं चांगल्याने करत राहा. बघा आपण मी एखाद्याला कधी बोलतो बाबा ह्याची सिग्नल दिला नाही, तर एखादा लगेच दुसरा एक असतो का तो चांगला असतो. तशीच इथं समोर आता बघू शकता माझ्यासोबत तीच घटना घडलेली आहे. आता की एक वाईट भेटला तर एक चांगला भेटतो आपल्याला. असेच बोलतात ना, काही ना काहीतरी चांगलं करत राहा थोडंफार तरी. आता थोडं इथे वाटतं सिग्नल लागलेला आहे. हळूहळू गाडी आपल्याला काढायची आहे बाहेर. आरामात आरामात. पिकअपवाला पण चाललाय पुढे. बघा त्या साईडला पूर्णपणे जाम झालेलं आहे. उजव्या साईड पूर्णपणे जाम आहे. मी आता राईट म्हणजे डाव्या साईडने मी चाललोय. गाडी काढलेली आहे माझी. हां ताई जावा तुम्ही, आरामात जावा ताई. तर ताईनं पण घाई झालेली आहे. आणि कुठेतरी दुसरीकडे पण इथं वायरचं थोडंसं काम चालू आहे, बघू शकता. वायरिंगचं सर्व काम चालू आहे. हे पण काम खूप रिस्कली आहे. कोणाला वाटत असेल की नाही लगेच फटाफट वायर जोडली की झालं काम. खूप रिस्क आहे खूप. की एवढं रिस्कली आहे ना की कधी कधी ह्याच्यामध्ये आहे ना असं होऊ नये, पण कधी कधी ह्याच्यामध्ये बॉडी पण भेटत नाही. एवढा जोरात झटका लागतो. तुम्ही बघितलं असेल कबूतर या कुठल्या पक्षाला की इलेक्ट्रिक वायरवर कुठल्या तरी उभे राहिलेत ते, आणि एकदा स्पार्क होतो. स्पार्क झाल्यावरती त्यांचं बोलतात ना त्यांची कधी बॉडी पण नाही भेटत. तसंच आपले पण होतं. माणूस जळून निघतो पूर्णपणे. खरंच खूप बेकार हे ते बोलतात ना, पोटा पाण्यासाठी थोडंफार करायला लागतं माणसाला, कामाला जायला लागतं, थोडंसं रिस्क घ्यायला लागते. चला बघूया आता पुढे. तर काय दिसत तर नाही एवढं काय. अरे चलो चला चला आरामात आरामात आपल्या आलो. फोर व्हीलरवाला खूप स्पीडने आला होता. तर बघा हे बघा कुठून यार, कुठून पण गाडी यार. आरामात यार, काय घाई गडबड आहे. चला आपलं चालू झालं आपलं काम. तर मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो आहे की जर माझं काय तुम्हाला वाटत असेल की बाबा दादूस जी व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये काय थोडंफार क्लिअर दिसत नाही, या साऊंड येत नाही, या कुठली पण गोष्ट असू दे चांगली, ती मला कमेंट्स करा. की तुम्ही कमेंट्स केल्यावरतीच मला पण थोडंसं बरं वाटेल की नाही कोणतरी समोरून मला सपोर्ट करायला उभं राहिलेलं आहे.
कारण कसं माहिती आहे काय, आजकाल सपोर्ट करायला कोण नाही उभं राहत रे मागून, केव्हा चल बाबा तू पुढे हो, मी जे मागे आहे, कोणच नाही. सर्वजण नाव पुढं ठेवायला असतात. सपोर्ट करायला कोण असेल तर आपले आईवडील असतात. आईवडील आपल्याला खूप सपोर्ट करतात, सर्व गोष्टीसाठी करतात की नाही तू हे कर, तू ते कर, त्याच्यामुळे तुझं करिअर होईल, तुझं पुढे आयुष्य सुधरेल. तर खरंच थोडंफार मला पण बरं वाटेल. आणि कोणी मेसेज केला तर मला तर खूपच बरं वाटेल की बाबा नाही, भावाने मला मेसेज केला आहे, मला काहीतरी मला चांगलं सांगतोय. ब्रिज पूर्णपणे जाम झाला आहे. ब्रिज पूर्णपणे जाम झालेला आहे. पूर्णपणे बरं झालं आपण खालून गाडी काढलेली आहे. ब्रिजच्या खालून आलेलो आहे आपण आता साईडनी. इथं पण थोडीफार वाटते ट्रॉफिक नाही आहे, पण ब्रिजच्या खालून गाड्या येतात त्यामुळे थोडं थांबवलं होतं. आता इथे बघू शकता तुम्ही, इथे ट्रॉफिक हवालदार नाही आहे, बिलकुल नाही. पण पब्लिकनी कसं एकामेकाला सपोर्ट केलेला आहे की बाबा जाऊ दे, ह्या गाडी जाऊ दे पहिल्यानंतर आपण जाऊया. असाच एकामेकाला सपोर्ट करत राहा मित्रांनो. बस आपण आपल्या कामावरती व्यवस्थितपणे लक्ष ठेवायचे. आपल्याला आपली रोजची कामं असतात, कोणाच्या कामावर बोलतात ना किटकिट असते, हे असतं, तणाव असतो, खूप डोक्यांमध्ये तणाव असतो कामाच्या बाबतीमध्ये. थोडंसं पण रस्त्यावर आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपल्या ह्या माइंडमध्ये सर्व काढून टाका, सर्व फ्री माइंड व्हा. कारण की ही जे आपण आयुष्य जगतोय ना, हे आपण आपल्या कामामध्ये किटकिट होते, तर ती रस्त्यावरती आपल्या फॅमिलीवरती काढू नका. कारण की हे आपल्याला नंतरला कुठेतरी चुकीच्या दिशेने आपल्याला घेऊन जाते. ह्या राग बीग ह्या आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जातो आपल्याला. तर बघू शकता. चला आलोय, जवळच आलोय आपण आता. तर थोड्या वेळात आपण आपल्या घरी पोचू, तर आराम करू. कारण की आता खरंच आता एवढं वेळ गाडी चालवली ना मी पण हाताला मुंग्या यायला लागले. माझ्या पाठीचा मित्र बसला, त्याला गाडी चालवता येत नाही. तो बोला चल थोडंसं फिरून येऊया. तर मी बोललो चल फिरून येऊया. तर आपलं एक गायमुखला जाऊन येऊया. जर गेट ओपन असला तर जाता येईल आपल्याला. आणि संध्याकाळचं जाता तर बिलकुल नाही येणार, आणि संध्याकाळी पूर्ण ट्रॉफिक जाम असेल. आपल्याला थोडंसं बघायला भेटेल, पण ते कधी बघायला भेटेल की कमीत कमी आपला 1-1.5 तास आपण ट्रॉफिकमध्ये असू. आपली ॲक्टिव्ह आहे, आपल्याकडे मान्य आहे, आपण कुठून पण हे करू. पण नंतर तो बोलत ना जाण्यासाठी कोण आपल्या गाडीला घासणार आहे, आपण दुसऱ्यांच्या गाडीला घासणार, ती घाई गडबड होणार. त्यापेक्षा आपल्याला दुपारचं 1 राऊंड मारून आलो बरं. म्हणजे त्याचं पण मन राखलं मी. आणि मला पण थोडंसं फिरायचं होतं, तर मी पण फिरायला निघालो. आणि मला व्हिडिओ शूट करायची होती की जर आतमध्ये बघायला भेटलं आपल्याला तर आपण बघू शकतो, व्हिडिओ शूट करू शकतो. पण जाऊ दे, नेक्स्ट टाइम कधीतरी जाऊ आपण.
मित्रांनो आलो आहे थोडंफार घराच्या जवळच आलेलो आहे. तर बघूया आपण आता. इथं पण रस्त्याचं काम चालू आहे. तर अरे थांब भावा थांब, लगेच टर्न मारू नको. भाऊ बघत पण नाही मागे, लगेच टर्न मारला त्याने. आपल्या दादूला असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो. चला बाय.